हर हर तर रामकृष्ण हरी मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत करतो माझ्या ब्लॉग मध्ये. तर आज मित्रांनो, बैलपोळ्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मित्रांनो, आज बैलपोळा होता, तरी पण आमच्या कॉलेजला काही सुट्टी नव्हती, तरी पण पेपर होता. पेपर देऊन आलेलो आहे आणि आता घरी आलेलो आहे. म्हणजे मंदिरमध्ये नारळ फोडायला जायचंय. नारळ ते घेऊन घेतलेलं आहे. बघा, 2 नारळ घेऊन घेतले, मस्त की दोन ठिकाणी फोडायचे. आता आलेलो आहे आपण आपल्या मित्राच्या घरी, कारण की त्याला पण घेऊन जायचंय नारळ फोडायला. वैभव भाव, मुखड़ा तो दिखाइए. बवासीर एक आम समस्या है. इसके लिए वैद्य ऋषि का अर्शकल्प एक सेफ और क्लिनिकली टेस्टेड आयुर्वेदिक फॉर्मूला है. तर मित्रांनो, फायनली आपला मित्र उठून गेलेला आहे. वैभव भाऊ, राम राम करा. राम राम. वैभव भाऊ मुंबईकर आहे, ॲनिमेशन करतो, आलेला आहे सुट्टींना. आणि मग आज त्यालाच घेऊन जायचंय नारळ फोडायला. आणि त्याला उठवायला आलेलो होतो, भाऊ काय उठला आणि अर्धा एक तास, त्याच्यामुळे मी पण झोपून घेतलं त्याच्यासोबत. तर मित्रांनो, सूरज भाऊ त्यांनी आपल्या दांड्यासाठी सामान आणलेलं आहे. दांडे छोटेच आहे, एवढे एवढेच आहे. सूरज भाऊ सूरज भाऊने सामान आणलेलं आहे. तर मित्रांनो, पोचून गेलो आहे आमचं गावचं मंदिर. इथं काही कार्यक्रम बिरेक्रम तेव्हाच येतो गावामध्ये. आता आलेलो आहे. जय ने बापा. निघलं केलं त्याला ना. नारायण मध्ये पाहिलं असं काढावं लागतं नारळाचं पाणी. तर मित्रांनो, आता नारळमध्ये पाणी निघालेलं आहे आपल्या मुंबईकडच्या नारळमध्ये. टेक्नॉलॉजी. तर मित्रांनो, दुसऱ्या लोकेशन वरती पोहोचलेलो आहे, खतरों के खिलाडी के जैसे, कारण की रोड बुक खतरनाक होता. आम्ही पडता पडता 2 वेळेस वाचलेलो आहे. आणि आता हे मिनी जंगल मधून जायचं. वाव ब्युटिफुल आम्हाला आमच्यासाठी मिनी जंगल आहे, कारण की भाऊ हे पाण्याचं लागले आपल्याला, कारण की ॲलर्जी आहे. इतकं खासतं बेकार खातो. क्या बोला तूने? ते एकदम असून जातं, मग नाक करते का. आणि आमचा मुंबईकरला तर आता सवय नाही राहिलेली, म्हणून विषय गंभीर आहे त्याचा. मुंबईकर टाईप. आता मुंबईकरनी एक बात सांगितली की मंदिर दिसून नाही राहिलं. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. इथं जाण्यासाठी रोड बनवलेला आहे. आम्हाला थोडसा सापडून गेला सुराग की कुठे आहे बा मंदिर. रोड समजून नाही राहिला. तिथे जाण्यासाठी खूप जागा करून ठेवलेली आहे. हमको मुंबई कर रहा दिखाते हुए. मिल गया मंदिर, मिल गया मित्रांनो, मंदिर मिल गया हमको. ये पहा, हे आहे मंदिर. फायनली मंदिर भेटून गेलं. हे आहे मंदिर. तर मित्रांनो, पूजा झालेली आहे. आता नारळ फोडायचंय. बघू आता कोणाचं नारळामध्ये पाणी निघतं नाही निघतं, कारण की मागचं जे नारळ फोडलं मुंबईकरनी, ते पाणी नव्हतं याच्यामध्ये. हो, मुंबईकरला गांडून दिलं.
कुठे राहतो भाऊ? इथे गांजोला आहेत मित्रांनो. एकने बी चावलं माझ्या चेहऱ्याचा हावभाव सगळा बदलू शकतो. हो खरंच. मुंबईकर तुम्हाला चावल्यावर तुमचं अजून 2 दिनं जाणं कमी होऊन जाईल. निघालं रे भाऊ पाणी. मुंबईकरचं एक नाऱ्यामध्ये पाणी निघालं आणि मुंबईकरचं ते पण नारळ खराब निघालं रे भो. देवाला पाहून गेलं मित्रांनो. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. देवाला पाहून गेलं. मुंबईकर काय चुकू राहिलं तुमचं? आलं देवले पाहुणं चांगलं होईन. काहीतरी चुकू राहिलं. देवाला पाहून गेलं पण चांगलं झालं. मागच्या नारळामध्ये पाणी निघालं नव्हतं, याच्याबद्दल तुम्ही काय सांगशाल? काहीच सांगू शकत. काहीच सांगू शकत नाही. चांगलं आहे चांगलं आहे. आता मी पडतो त्या. तर मित्रांनो जबरदस्त पाणी निघालेलं आहे. तर मित्रांनो आपलं दुसरं मिशन पण सक्सेसफुल झालेलं आहे, कारण की नारळ फोडून दिलेलं आहे आणि परत आपण त्याच जंगलच्या मिनी जंगलच्या रस्त्याने जातोय आणि आपल्याला मुंबईकर रस्ता दाखवतोय. मुंबईकर आम्हाला थेटपर्यंत रस्ता दाखवा. कणसांचं काय घेऊन बसलात तुम्ही? आम्हाला इथून बाहेर काढा. चलो. यहाँ पे मुंबईकर भाग रहा है निस्ता. निस्ता काय को भाग रहा है रे तू? काय रे? वातावरण आईच्या गावात मुंबईकरला वातावरण बघायचंय. कंट्रोल कंट्रोल. ये मुंबईकर भी क्या आहे रे बाबा. तर मित्रांनो फायनली आपण आपल्या गाडीजवळ आपल्या धन्नोजवळ पोचलेलो आहे. और हमारे दूसरे ड्राइवर भी आ गए यहाँ पे. आगमन भावाचं आगमन. मग रोड कसा होता भाऊ? रोड एकदम टकाटक. रोड एकदम टकाटक होता. विषय गंभीर. तिथे भाऊ खंबीर. आम्ही 2 टाइम पडताना राहिलो. भाई आम्ही 3-4 दापड चाललो होतो. मला नाव घेते भो. हा तेच ते मसोबा महाराजचं नाव घेतलं म्हणून इथपर्यंत आलो. हो का शांत आहे. वैभव दादा 2 टाइम नारळ वैभव दादांचं फुटलं नाही. 1 टाइम खोट निघालं, 2 टाइम पाणी निघालं नाही. वैभव दादा त्याच्यामुळे नाराज आहे. तर मित्रांनो परत घेऊन चाललेत आम्हाला. ये वैभव भाऊ काही येत नाहीये. मुंबईकर काही येऊ नाही राहिला. मुंबईकर चाल नको रे उठ. अरे मी ब्लॉग बनवतोय यार. चल. शेवटी मुंबईकर पण येतोय मित्रांनो. चला. हा एक दुसरा मुंबईकर. आपण मुंबईला आहे. आपण अॅनिमेशन करतो. आता दुसरा मुंबईकर आपल्याला रस्ता दाखवतोय मित्रांनो. आता मित्रांनो तुम्हाला काय सांगू, हे मित्र असे आहेत ना. आता घरी चाललो होतो परत घेऊन आले ते. का बरं? चला म्हणे सहज. चला भाऊ. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? मित्रांनो 3rd ठिकाणी चालतोय. नोटिफिकेशन वरती चालतोय. कारण तिथे पण नारळ फोडायचे आमच्या मित्रांनो. बैल सजवून गेले बघा. तर मित्रांनो 3ऱ्या ठिकाणी पोचून गेलो. 3ऱ्या ठिकाणी 3rd ठिकाणी. सॉरी मित्रांनो मुंबईकर आपल्याला शिकवू राहिला. ब्यूटीफुल. मित्रांनो फायनली शेवटचं नारळ, 3रं नारळ उभं फुटलेलं आहे. तर मित्रांनो नारळ मित्रांनो आपले एवढेच बैल आहेत आपल्या गावामध्ये. हा परजा. शाबाश बेटा, बहुत बढ़िया.
बाप को भेज, तेरे बस की बात नहीं। मांगे ना मांगे ना, मांगे 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 मार मार यार। हमको मारो, हमको जिंदा मत छोड़ो सालो। हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है। बस 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 तर मित्रांनो फायनली घरी घेऊन आलेलो आहे. आपल्यासोबत बब्बे आहे. तर बब्या बैल बॉय बद्दल 2 शब्द काहीतरी बोल. शाळेत काय सांगितलं होतं सांग. का बरं. आम्हाला सुट्टी नाही दिली, सोडत नव्हते. मना करतो थोडं थोडं घे ना. अरे हा काय झाली त्यानं. तर मित्रांनो आपण चाललो आता काका त्यांच्या घरी आपला छोटा दांड्या घेऊन. कष्ट बा किती चालू आहे त्या पोऱ्याचे. ये तू घेऊन, आम्ही जातो. हा काही तो काही येऊन नाही राहिला मित्रांनो. आपण चाललोय काका त्यांच्या घरी. टाण टाण घे 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 नको नाराज हो भाऊ. अरे भेटणार नाही रोज. दिवस परत येणार नाही. आधी कुठे हे गुडय गादी. मग पोळी बी खाई घेऊ का. ऐकवो. तर मित्रांनो आता घरी आलेलो आहे. आता मस्त की जेवण करतो. आज एकदम भारी भारी जेवण केलेलं आहे आपलं आवडतं. मस्तपैकी खीर, तसंही भात, कुठे पापड. हां नाद करायचा नाही. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या भावाला बरं का. भेटतो परत उद्या. बाय.